निकालो, चलो डॉक्टर के पास। चलिए। पैसे दबाने लगा, बाप रे, पूरा दम घुस जाता मेरा। ये तो गलत है। दाढ़ी ऐसे पहन। करेक्ट, वेरी गुड। हाँ, बीवी काम करती वो नहीं दिखता है आपको? आपने सुना? नहीं सुना ना। ऐसा क्यों बोला मेरी माँ के बारे में? मैंने नहीं बोला कुछ नहीं। तू तर म्हटलं होतं देवानं. मी अनुभवले आहे बाई, असं जर झालं तर हे जिंदगीभर बाई मला एवढं टेन्शन आलं ना. पण त्यांनी मला जे सांगितलं ना, मला त्यांनी व्हॉट्सअपला पाठवलं की तो काय बोलणार आहे. अक्षरशः मला रात्री डोळ्यात पाणी. हॅलो, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर बघा सर उठले आहेत. साहिल देवरे सर. त्याला म्हणलं सकाळी उठलं पाणी पी, मग चहा घे. आज रविवार आहे, हा रविवारचा व्हिडिओ आहे. तर इकडे त्याच्यासाठी आणलं चिकन, तुम्हाला दाखवते मी या. आणि चिकन बनवले आज सेपरेट. तुला आम्ही नाही खात कोणीच. तू तर म्हटलं होतं देवानं. आता तुला मी म्हटलं का बरं तुला बाहेरचं चिकन. काल परवा चिकन खायचं तर बाहेरची बिर्याणी मागवली. पण त्यात काही चिकन नव्हतं, काय नव्हतं, त्याला चवच नव्हती. म्हणजे ते भाजी बनवते आज त्याला. मग धुतलं कसं तरी, मला नाहीच आवडत चिकन. मग आता आम्हाला आणलंय मटण. आता तू खा, आता 2 दिवस झालं ना तुला ते चिकन. मटन पेक्षा चिकनच जास्त आणले एकट्यासाठी. हां हां. मावशी चपात्या करून गेल्यात बघा. इकडं भरपूर चपात्या केल्या बघा. इकडे हे 2 तुपाच्या आहे लाडूसाठी, आणि बाकीच्या सर्व साहिलचं छान करते मऊ बघा. तर आता लाडूचे पप्पा पण उठले आहेत. त्यांना चहा बनवला आहे, त्यांना चहा दिला आणि लगेचच घेतला आहे इकडं स्वयंपाक करायला. चिकन बनवलं आणि मसाला तर मी वाटून ठेवत असते. आदल्या दिवशीच मसाला वाटला होता मी रात्रीच. चिकन बनवलं आणि इकडे बनवलं आहे मटण. आम्हाला मटण बनवलं आहे बघा. खूप छान झालं होतं चिकनची भाजी. तर त्यांना दोघांना पण दिलं आहे जेवायला. थोडा व्हिडिओ फास्ट पळून दाखवते बरं का तुम्हाला. दोघांना पण जेवायला दिलं आहे. थोडंसं पप्पांना मी चिकन पण दिलं आहे आणि थोडंसं मटण पण दिलं आहे. जे खातील ते खातील. आणि इकडे सलाद वगैरे कापला आहे. साहिल बसला आहे इकडे, आणि इकडे बसले आहेत पप्पा. आणि लाडू म्हणते मला टेबलावर बसायचं. तर बघा, ऊपर नाही बैठो, चेअर पे बैठी आहे. मजा नाही आता. तुम्ही बोलशाल लाडूच्या पप्पाला चपाती का दिली नाही? ते दुपारचं आहे ना चपाती नाही खात. त्यांना भात खायची सवय दुपारची. संध्याकाळी चपाती खाल्ली तर खातात, नाही तर संध्याकाळी पण भात खातात. ये चिकन दिया थोडासा खाना है तो खाइए. लीजिए. मारू नको लाडू, लाडू मारू नको. मजा बोला करते. कितना बोले पापा? पापा शायद दादा मुझे ना। ये उसके ना खाना खाई ना तो ये लाडू उसके पेट पे चढ़ गई एकदम. बोले उसका खाना मेरा ऐसा किया कि मेरा पूरा दम घुट जाता। अरे यार, उसने तकिया उठाया, मैं सर पे से दबाने लगा, अरे यार, बाप रे, पूरा दम घुस जाता मेरा। अरे यार, तुमने क्या किया फिर? तुमने क्या किया बताओ ना. ये तो गलत हुआ. वो हेलो गुरु प्रसाद. जोशी के अपने से पट से दबा। अरे यार, हो तकिया सुद्धा बाया. बाहेर पाऊस येतोय ना, मग कपडे काय आता वाळत सध्या घरातच टाकते मी याच्यावर आणि फॅन लावते. लाडून तिचे कपडे वाळत टाकले आहे आणि मी माझे कपडे. तर बघा लगेच पप्पा येऊन कसे बोलताय. म्हणता माझी पूर्वी किती काम करती. क्या हुआ? इतना एक्टिव है, कितना काम करती मेरी हीरोइन. बाप रे बाप. हाँ, बीवी काम करती वो नहीं दिखता है आपको? मैं बच्चा रे, कितना हाँ, काम सुबह से करती. मटन बनाई, चिकन बनाई. थकती नहीं. ओ माय गॉड, देखो तो कितना काम करे. ओ माय गॉड, ओ माय गॉड. थकते नहीं बेटा, इतना फिक्र नहीं करो. मुझे फिक्र होती ना हीरोइन की. नहीं करो, थक जाओगे बेटा आप इतना काम करोगे तो. ओके ओके माझी हीरोइन, आई लव यू. इकडे बघा लाडूचे कपडे बघा. सगळे तिने निवडून काढले आणि वाट टाकले. माझी नाही टाकत ती, पण तिच्यावर टाकते. हे बघा बाहेर इतका वल्ल आहे. माझी झाडं बघा किती छान आले. हे बघा कंटिन्यू पाऊस चालू आहे, कंटिन्यू. लाडो मी मारते झाडू. मला ते इकडे मी तुला फक्त बोलले झाडू घेऊन ये, मी मारते झाडू. आपका कमर दुख रहा है ना, आप ऐसे झुकती हो रहे हो। क्या? आपको हल्ले झुकना पड़ता है क्योंकि आपका कमर टूट गया ना, इसीलिए मैं आपकी हेल्प करती हूँ। मेरा कमर एकदम साफ है, इसीलिए मैं कर सकती हूँ इसको 2 हाथ से। मुझे 2 हाथ से ही करना आता है। अच्छा आपका कमर ठीक आहे, आप करोगी. हे बघा असं 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 तुझे बापाने झालं. आईचं झाडू नाही मारते. दे इकडे चल. साहिल ह्या पॅन्टीनं तुम्ही तेव्हा गेलते ना, त्याच्यानंतर आल्या होत्या या. बघ बरं येतात का. मी घेतलं होतं ना तेव्हा, तुम्ही गेले होते मग विराजला तुला दिलं होतं ना कमरेला.
या साडीचा व्हिडिओ तुम्ही शॉर्टमध्ये बघितला असेलच बहुतेक. तर ही साडी ना मी मिशोवरनं घेतली होती. साडी प्लेन आहे आणि ब्लाऊजला पूर्ण वर्क आहे आणि क्वालिटी पण छान आहे साडीची. तसं साडी छान आहे, पण ती साडी कसं ना पोरीसोरींना चांगली वाटते आणि मला ना ही साडीचं ब्लाऊज अजिबातच फिट झालेलं नाही आहे. मी तुम्हाला पुढूनच दाखवते आहे, पाठीमागून त्याचे हुक लागलेच नाही. मला बारीक झालं हे ब्लाऊज, मला आलंच नाही फिटिंगला. तर मी रिटर्न दिला आहे. बघूया आता, बघा पुढे. इतना क्यों बनाया? आधा साहिल को दे दो. पापा बनाओ ना, भूख लग रही है. हो गया. साहिलला लाडोला पप्पाने मॅगी बनवली. मी साडीचा व्हिडिओ बनवत होते रूममध्ये. तर इकडे बघा ना, माझ्या नवऱ्याने साहिलला आणि लाडूला दोघांना पण मॅगी बनवून दिली खायला. दोघांनी मस्त मॅगी खाल्ली, मग मस्ती. काय त्याला मारतीये? पर ते साहिलला उशाने ती दाबट सगळ्या उशा आणल्या त्याच्या तोंडाला दाबते करती. हो अगं कशाला करती? नको नको, का त्याला करती त्रास देते का लाडू तू? नको असं करू ग, सगळ्या उशा आणल्या. साहिल सगळ्या उशा ठेव बरं. नको आणू आता उशा, आता नको आणू, आता नको आणू. टी शर्ट चेंज केला. मला एक व्हिडिओ रील द्यायची होती मला एक कंपनीला, तर ते व्हिडिओ बनवलं मी आत्ता. बघा इकडं काय चाललं बाई, या पोट्टीने मला ना खरंच लय त्रास दिला आज दिवसभर. सुट्टीच्या दिवशी ना लाडू खूप त्रास देते. तिच्या पप्पाने तिला आत्ता आंघोळ घातली. हे बघा उशांच्या मध्ये पॅक झालं. आत्ता जे तुम्हाला दाखवली ना मी साडी, खूप छान आहे बरं का ती साडी. पण ती त्याची तब्येत आहे ना, जसं की मला आहे ना ती साडी पाठीमागून हुकच नाही लागले मला. त्याच्यामुळे मी ती वरच्यावरच ट्राय करून दाखवली. मला ती व्हिडिओ द्यायचा होता कंपनीला. तर पण साडी खूप छान आहे बरं का. अशी काहीतरी असं वेगळं लुक येतं आणि ते कसं पोरीसोरीनं चांगलं वाटतं ती साडी. आपल्यासारख्याला नाही शोभत, पोरीसोरीनं छान वाटते साडी. ये क्या है? दादी का, हां दादी का. अगं बाई, दादी ऐसे पहनती ना गोल को. हां तुझी दादी 24 घंटे, तुझ्या दादीला थंडी वाजती ना. 12 महिने तुझ्या दादीला थंडी वाजती. तिची आजी अशीच राहते बरं का 12 महिने. तिच्या पप्पाची आई तिचे नाटक करू राहिली बघा, ती आजीचं नाटक करायला लागली. दादी कधी तुझ्या संग राहिली तर नाही ती आजी, कभी तो आपके साथ रही नहीं. क्या हुआ? मेरी दादी हो तो मैं उसके जैसे दाढ़ी बनोगे ना, मुझे पूरा दाढ़ी बनना आता है. मुझे नहीं अच्छी लगती ना लेकिन. क्या? चुप रहो एकदम, मेरी दादी की बात नहीं करो. हाँ? पापा को बोलूंगी हमें. क्या आप ऐसे बोल रही हो, मैं पापा को बताऊंगी. चुगली करेगी पापा को? हाँ चुगली करूंगी. पापा मम्मी ने बोला था कि मुझे तुम्हारी दाढ़ी पसंद नहीं है, मैंने दादी बन गई मैं. बोल दी बुड्ढी. बुद्धि ने मारा मुझे. तिच्या आजी ना असंच डोक्याला गुंडाळती आणि ते शॉल घेऊन आहे ना असंच लपटून राहते तिची आजी दिवसभर बरं का. दिवसभर अशीच राहते. अगं बाई अशी है तुझी आजी. ऐसी आपको तो है. आपको दादी अच्छी लगती है? बहुत अच्छी दादी तो मुझे बहुत खूबसूरत लगती है. अच्छी है दादी आपकी. मुझे ये दादी बनी हुई है देखो, ओ माय गॉड. ये आपकी माँ बनी हुई है. दादी जिस लग रही हो ना. मैंने उससे बोला आपकी माँ बहुत अच्छी है. मैंने बोला आपकी माँ बहुत अच्छी है. नहीं नहीं मम्मी ने झूठ बोला. आपने सुना क्या मम्मी? आपने सुना? नहीं सुना ना. फिर से बोलो मम्मी. आपको मम्मी आपकी माँ बहुत अच्छी है. मम्मी ने झूठ में बाहर बोला था कि मुझे तुम्हारी दादी पसंद नहीं है. ऐसा क्यों बोला मेरी माँ के बारे में? मैंने नहीं बोला, कुछ नहीं बोला. सच्ची बोलो मम्मी ने. हाँ वो तो बोले नहीं बोला. सच्ची बोला मम्मी ने. हाँ मेरी बेटी सच बोलती है. मेरी चुगली कर रही है वो, मैंने नहीं बोला कुछ भी. मैं झूठ बोलती हूँ क्या? मैं झूठ नहीं बोलती, मैंने ऐसा कुछ नहीं बोला. लाडो चुगली कर रही है. मैंने बोला दादी बहुत अच्छी है. मैंने बोला लाडो की दादी बहुत अच्छी है, बहुत प्यारी है, बहुत मानती है, आपकी माँ को मानती है, आपको मानती है, आपकी माँ को डेली फ़ोन करके आपकी माँ का हालचाल पूछती है. आता दुपारचे 3 वाजलेत. आम्हाला जायचं आहे लाडूला घेऊन हॉस्पिटलला. साहिल कपड्याला इस्त्री करतोय आणि मी इकडे झाले आहे रेडी. साहिलने आवरलं पण तो काय आला नाही. का नाही आला ते तुम्हाला सांगते मी पुढे. स्कूटी निकालो, चलो डॉक्टर. हाँ चलिए स्कूटी पे जाएंगे, है मेरे पास चाबी, चलिए स्कूटी पे जाएंगे. छोड़ दो ये मत बुक कीजिए. लाडूचे पप्पा म्हणताय कार घ्यायची आणि मी त्यांना म्हणलं नका घेऊ कार, कारण की स्कूटीच आहे ना आपल्याकडं, तेच आपण वापरत नाही. काय ते गाडी घेऊन ठेवायची उगाचच. त्याच्यावरनं आमचं थोडंसं झालं. ते म्हणले नाही कार घ्यायची आहे.
हॉस्पिटलला आलो, डॉक्टरांनी चेक केलं, पण ते डॉक्टरांचं बोलणं ऐकून त्यांनी काय काय सांगितलं ना ऐकून मला खूप टेन्शन आलं. आणि लाडूंनी हे सगळे अक्षरं वाचले आहेत बरं का. तर त्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे बाहेर कुठं आलं का लाडू काय ऐकत नाही, हे घे ते घे. मग या दोघांनी बघा थोडंसं इथं खाल्लं आहे, मी तर काहीच नाही खाल्लं. मग त्यांनी काय छोले भटुरे वगैरे त्यांना आवडतात ना ते घेतले, हिला फ्रेंच फ्राईज घेतले, केक घेतला आणि हे असं त्यांनी खाल्लं. त्यानंतर घरी आलो. घरी आल्यावर बरेचसे पार्सल दारात येऊन पडले होते, ते तुम्हाला दाखवते मी पुढे. आणि साहिल का नाही आला, कारण की तो विषय तुम्हाला मी सांगेल नंतर सांगेल. आता तो विषय तो खूप मोठा विषय आहे. इकडे बघा हे जे आहे ना गॅस टाकी ठेवायचं, हे ऑर्डर केलं तर लिंक व्हिडिओच्या खाली दिलेली आहे, छान आहे ते पण. आणि हा एक बॉक्स आहे, म्हणजे माझं मेकअपचं सामान, परत प्रोडक्ट वगैरे येतात ना मला, क्रीम वगैरे सगळं एका ठिकाणी ठेवायला भेटत नाही हो मग मला काय आवरायचं असलं का. याला मस्त चाक दिलेली बघा ना इथे साईडला, इतकं छान आहे ना. तुम्ही डोळे झाकून हे तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्यायचं. कपडे पण ठेवू शकतो, यात राशन पण तुम्ही असं पॅक करून पुढे पुढे ठेवू शकतो, बरंच काहीही याच्यामध्ये आपण ठेवू शकतो, काहीही. इतकं मस्त आहे ना. तर याचं फायबर वगैरे ज्याचं प्लास्टिक वगैरे पण खूप छान आहे. साहिल व्हिडिओ बनवतो आहे आणि मी दाखवते तुम्हाला. बघा हा डब्बा किती आणि खूप मोठा आहे बरं का, भरपूर मोठा हा डब्बा. तर त्याला बोलते. तर आता रात्रीचे 9 वाजलेत आणि तुम्ही आता हा मला व्हिडिओचं एंड करायचं आहे. आधी मी तुम्हाला सांगते डॉक्टरांनी काय सांगितलं आहे लाडूबद्दल. आणि आत्ता तुम्ही जो प्लास्टिकचा डब्बा बघितला मी तो ओपन केला, इथे पार्सल येऊन बाहेर ठेवून गेला होता तो, ते मी स्वतः मागवलं आहे. माझे जे सामान आहे ना म्हणजे मेकअपचं वगैरे प्रोडक्ट वगैरे ते आलेले आहेत ना मला कंपनीचे वगैरे येतात ना, तर ते ठेवण्यासाठी मी ते एक डब्बा घेतला आहे. खूप मस्त आहे, ते प्लास्टिकचं आहे. त्याला खाली छोटेसे चाकं पण दिलेले आहेत, मी व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे. आणि सिलेंडर ठेवायचं स्टँड ते पण छान आहे, त्याची पण मी लिंक व्हिडिओच्या खाली दिली आहे. तुम्हाला बाय करायचं असेल तर तुम्ही त्या लिंकवरनं बाय करा. तर झालं काय ना, डॉक्टरांनी जे काही सांगितलं आहे लाडूबद्दल ते मला अजिबातच नाही पटलं. मी माझ्या मिस्टरांना पण म्हटलं, त्यांनी जे जे सांगितलं आहे ते मी करणार नाही. त्यांनी सांगितलं आहे की हिला चष्मा लागला आहे, ते पण किती पॉईंट बराच मोठा नंबर सांगितला लाडूला. तर आणि म्हटले हे जेनेटिक आहे, म्हणजे तुम्हाला दोघांपैकी कोणाला चष्मा आहे. तर माझे मिस्टर म्हटले मला नाही आहे चष्मा, पण मला तर आहे. मला सांगते 13 वर्षापासून मला चष्मा आहे, पण मी आतापर्यंत चष्मा कधीच नाही लावला. मला आहे चष्मा, मला मोठा नंबर आहे, मी का लावू चष्मा, मला सगळं दिसतं. पण तुम्हाला एक सांगते अजून एक गोष्ट जे मी अनुभवली आहे. जेव्हा मला डोळ्यांचा त्रास व्हायचा ना, मी तेव्हा हॉस्पिटलला गेले. मग डॉक्टरने मला चेक केलं होतं ते 12 वर्षापूर्वी. मग ते म्हणजे तुम्हाला चष्मा आहे. मग मला चष्मा दिला, तो चष्मा मी बनवला, पण मी तो कधी म्हणजे मी लावला बरं का, 8 दिवस चष्मा लावला. आणि तो चष्मा लावला का मला एकदम स्पष्ट दिसायचं, आणि चष्मा काढला का मला काही दिसत नव्हतं. मग मी काय केलं, तो चष्मा लावायचं बंद करून टाकलं. म्हणलं बाई असं जर झालं तर हे जिंदगीभरचं, मग मला चष्मा काढल्यावर काही दिसणार नाही, मी असा विचार केला. आणि त्या चष्म्याचा चेहरा पण ते थोडा विचित्र वाटतं, चष्मा मला नाही आवडत. तर मी चष्मा लावलाच नाही 12 वर्षापासून. मला खूप मोठा नंबर आहे, पण मला सगळं दिसतं मला. अजिबात मी आंधळी नाही आहे. ते सांगतात पण मला पण काही गोष्टी नाही पटत हो. आता तुम्हीच विचार करा, मी माझा नंबर तुम्हाला, माझा चष्मा पण आहे माझ्याकडं, माझा दाखवलं मी तुम्हाला, तर पण खराब झाला असेल आता तो. तर लाडूला काय म्हटले की हिला चष्मा लावा लागेल, आणि आता तुम्हाला मी एक ड्रॉप देते आणि आणखीन एक ड्रॉप देते. ऐका स्पष्ट मी काय सांगते ते. आता तुम्हाला मी नेक्स्ट अपॉइंटमेंट देते. लाडूने जेव्हा लाडूला त्यांनी चेक केलं ना, तर लाडूने सगळं वाचलं फळ्यावरचं, अख्खं तिने वाचून दाखवलं. फक्त जी शेवटची लाईन होती ना छोट्या अक्षरामध्ये, ती तिने वाचता तिला नाही आली, ते दिसलं नाही तिला. एकदम छोटीशी शेवटची लाईन, पण तिने अख्ख्या लाईन वाचल्या लाडूने, डॉक्टरांनी दाखवलेला. आता एवढं बारीक तुम्हाला पण कोणाला तरी दिसणार आहे का हो? मग डॉक्टरने काय सांगितलं, हिला चष्मा 101% हिला चष्मा लागला आहे, तुम्हाला तिला लावाच लागणार आहे. तर मी डॉक्टरांना विचारलं किती दिवस लावायचं. डॉक्टर म्हणले आयुष्यभर तिला तुम्हाला चष्मा लावावा लागेल. बाई मला एवढं टेन्शन आलं ना. मी डॉक्टर म्हटलं मला पण चष्मा आहे, पण मी कधीच नाही लावला. म्हटलं म्हणे ते तसलं काही चालणार नाही म्हणे, तुम्हाला तिला लावाच लागेल चष्मा. आणि आता तुम्हाला म्हणे मी अजून एक अपॉइंटमेंट देते, नेक्स्ट अपॉइंटमेंट. तर तुम्ही जेव्हा येणार ना, तेव्हा मी एक ड्रॉप देते. तुम्ही जेव्हा येणार त्याच दिवशी तिला 15-15 मिनिटाला तो ड्रॉप टाकायचा.
तो ड्रॉप टाकल्यावर तिला दिसायला थोडं कमी होईल. का? कारण की ते आतले मसल्स असतात ना ते मोकळे होतात. मग आम्हाला ते मशीनमध्ये एकदम क्लिअर तिला किती नंबरचा चष्मा आहे ते आम्हाला दिसणार. पण ते ड्रॉप तुम्ही कधी टाकायचा? जेव्हा तुम्ही नेक्स्ट अपॉइंटमेंट आमच्याकडं 1 तास अगोदर येणार असेल तेव्हा तो ड्रॉप टाकायचा. म्हटलं बाई मला त्यांचं काहीच पटलं नाही. मी त्यांना अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते. मी त्यांना म्हटलं की डॉक्टर तिला मोबाईलमुळे झाला आहे. मी गावाला गेले होते, डॉक्टरांना मी सांगितलं सगळ्या गोष्टी. मी गावाला गेले होते असं तसं. आणि मागच्या वेळेस जे आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो ना लाडूला घेऊन, आम्ही तिथे नव्हतो गेलो. ह्यावेळेस आम्ही आमच्या घराच्या बाजूला जो काही आहे ना त्यांच्याकडे गेलो होतो. ते पण हॉस्पिटल चांगलं होतं, मोठं होतं. आत्ता ज्यांच्याकडे गेलो तर मी डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर मी गावाला गेलते 3-4 दिवस, तेव्हा तिने खूप प्रमाणाबाहेर रात्रंदिवस मोबाईल बघितला. मी घरी नव्हते आणि माझ्या मिस्टरांना जॉब असायचं ना, त्याच्यामुळे तिला पप्पा काय मोबाईल द्यायचे आणि बसायचे. मग तिने जेव्हा मी अक्षरशः गावावरून आले ना त्याच दिवशी मी बघितलं की लाडू अशी 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 करते. म्हणजे अगं बाई पुरुष डोळ्याला काय झालं त्या दिवशी बरं का. तर त्याच्या आधी तिला झालं होतं पण ते रिपेअर पण झालं, तिचे डोळे पण नीट झाले होते. आणि त्याच्यानंतर मग मी गावाला गेले. मग ते 3 दिवस तिने मोबाईल बघितला आणि तिला झालं आहे फक्त त्या मोबाईलमुळं. मग डॉक्टरांचं म्हणणं होतं की ते जेनेटिक आहे, म्हणजे तुम्हाला आहे, मग तुमच्या सासूला आहे ना म्हणून तिला लागलं आहे. म्हटलं बाई हे कुठलं लॉजिक आहे? मी सांगते तिला मोबाईलमुळे झाले, आम्हाला चांगलं स्पष्ट माहिती आहे. नाही मोबाईलमुळे नाही झालं म्हणे, ते तुमचं जेनेटिक आहे म्हणे, तुमच्या सासूला पण आहे ना, तुम्हाला पण आहे ना, म्हणून तुमच्या पोरीला चष्मा लागला. म्हटलं बापरे. मग मी माझ्या मिस्टरांना म्हटलं मी आता ह्या दवाखान्यात काही परत येणार नाही, मला त्यांचं काहीच नाही पटत आहे. मी लाडूला बदाम सगळं खाऊ घालल आणि आपण आता आणखीन एक डॉक्टरांना भेटू. म्हटलं कसं आहे कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेण्याच्या आधी 2-4 डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे, माझं हे वैयक्तिक मत आहे. आणि मी माझ्यासोबत जे काही घडलं आहे, जे काही मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं आहे की 10-12 वर्षापूर्वी चष्मा होता आणि तो लावला नाही, जे काही गोष्टी मी आता याच्यात बोलले ते सगळे मी माझ्या अनुभव आणि मी माझ्याबद्दल बोलते आहे. तर असं नाही की मी कोणत्या डॉक्टरांबद्दल, पण मी कोणाचं नावही घेत नाही आहे, पण जे मी अनुभवलं आहे, जी गोष्ट मला नाही पटली ती मला नाही पटली. मी तिला चष्मा नाही लावणार कारण ती लहान आहे, तिला चष्मा हे झेपणारसुद्धा नाही तिला चष्मा. आता तुमचं ह्या गोष्टीवर काय म्हणणं आहे, तुमचं काय मत आहे, तुमच्यात कुणाला कुठं चष्मा आहे का किंवा काय झालं, म्हणजे नाही तुम्हाला जर काही ह्यातलं मी जे बोलते हे जर तुम्हाला पटतं आहे किंवा नाही पटते, जे काही आहे तुमचं मत मांडा, म्हणजे मलाही कळेल की मी बोलले त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे माझ्या शब्दामध्ये. तर माझं एवढंच सांगायचं आहे की मला बिना चष्म्याचं सगळं दिसतं. मला 12-13 वर्ष आले आहे, मी चष्मा लावला नाही, मला हेच तुम्हाला सांगायचं आहे. तर लाडूलासुद्धा मी प्रयत्न करेन 2-3 दवाखान्यात जाण्याचा, चांगला ड्रॉप आणण्याचा आणि ड्रॉप टाकून ते होईल का रिपेअर काय. आणि तिला मी स्क्रीन जे आहे ना पूर्ण मोबाईल आहे ना, माझा दुसरा एक मोबाईल आहे, मला बरेचसे ताई कॉल करतात, मला मेसेज करतात. पण तुम्हाला एक सांगू का ताई, आता सध्या मी मोबाईल जास्त करून बंद ठेवते. लाडू बघते ना मी मोबाईलला चार्जिंगच करत नाही, म्हणून तुमच्या मी कोणाकोणाचा मला आता ब्रँडचा पण एक कॉल येऊन गेला होता आणि माझा मोबाईल बंद होता माहिती आहे का. मग मी आता माझी मेल आय डी टाकलेली याच्या डिस्क्रिप्शनला मेल आय डी दिलेली आहे की कुणाला काही ब्रँडला कॉल करत असेल तर मला मेलला करतील. व्हॉट्सअप मी ते मुद्दाम ते बंद ठेवलेलं आहे. तो दुसरा मोबाईल आहे ना त्यात व्हॉट्सअप आहे, ते मुद्दाम मी मोबाईलला चार्जिंग नाही करत लाडूसाठी. ते एक तुम्हाला सांगितलं. त्याच्यामुळे तुम्ही कुणी राग नका मानू, मी कुणाचे फोन उचलत नाही किंवा मी कुणाला आन्सर देऊ शकत नाही, कारण मी मोबाईलच चार्जिंग करत नाही आणि तो मोबाईल पण खराब झालेला आहे माझा. आणि मी चार्जिंग केला की लाडू त्याला घेऊन बसते. माझ्या ह्या फोनला लाडू हात नाही लावत, याचा पासवर्ड आहे ना थम तिला उघडता नाही येत. देखो मैं क्या लेके आई, ये गोली है, दवा है ये. बघा असं करते. हां नाही करो. देखो मैं क्या लाई हूँ. तिला का आता आम्ही येताना ड्रायफ्रूट शॉपमध्ये गेलो होतो. डॉक्टरांनी देखो ये दवा है, इसको पहले पानी पीते और इसको खाते इसको निकल देते. देखो इसमें क्या लिखा है. आप वो ऐसा आँख मत करो ना, आँख वैसे एक डोळा करते ऐसा कालपासून नहीं करो ऐसे डोळा, आँख वैसे नहीं ये करो. क्या है बताओ. पता नाही मुझे. येताना तिला ते वेगळे बादामचे ब्रेनसाठी तिला ते प्युअर बादाम आणलेत, आत्ता माझ्या मिस्टरांनी घेऊन दिलेत. अंजीर आणले, ते जे आजवा खजूर असतात ना भारी क्वालिटीचे, 2,000चे एवढेच ते बादाम, 4,000 रुपये किलो. ते पाण्यामध्ये भिजवायचे, पेस्ट करून वगैरे तिला मी ते खाऊ कसं तरी त्याच्या ती डायरेक्ट कच्चे खात नाही ना, मग ते सगळं तिला मी म्हणजे खाऊ घालेल जेणेकरून तिच्या डोळ्यांवर
चांगले होतील बा आतूनसुद्धा हिरव्या भाज्या वगैरे सगळं असा प्रयत्न करणार आहे मी. पुरेपूर टाईम मी लाडूला देणार आहे आणि तिला मी चष्मा नाही लावणार. आता ठीक आहे. आता हा व्हिडिओ खूप मोठा आला आहे. तुम्हाला ते प्लास्टिकचा डबा दाखवला ना, तो तुम्हाला घ्यायचा असेल तर व्हिडिओच्या खाली लिंक आहे. सर्व लिंक व्हिडिओच्या खाली आहे. आणि चला आता मी जाते. खूप तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. तुमचं मत याच्या व्हिडिओच्या खाली नक्की मांडा. आणि साहिलचा व्हिडिओ कधी येणार आहे? तर साहिलचा व्हिडिओ 1-2 दिवसामध्ये येणार आहे. आणि आता साहिल आमच्याबरोबर नव्हता आला, तो गेला तर मित्राकडे कुठे फिरायला. त्याला म्हटलं होतं चला आमच्याबरोबर, तो म्हणा नाही तुम्ही जावा म्हटला. तो गेला तर कुठे मित्राकडे गेला तर त्याला कपडे घ्यायचे होते, तर काही ठिकाणी घेतलेच नाही. पाऊस खूप यायला लागला म्हणून त्याने काही कपडे पण नाही आणले. असंच मित्रासंग फिरला आणि मग तो घरी आला. तो आला त्याच वेळेस आम्ही पण घरी आलो. असं आता सगळं सांगितलं. आता सगळं सांगितलं. 2 दिवसांनी लाडू उद्या बनवणार आहे साहिल व्हिडिओ. परवा साहिलचा पार्ट 2 येणार आहे. ज्यांनी कुणी साहिलचं चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, इथं टायटल आहे ना, टायटलच्या पुढं साहिल देवरे नाव आहे बघा, त्याच्यावर क्लिक करा. तुम्हाला साहिलचं चॅनल भेटणार. आणि साहिलची लाईफ स्टोरी जी काय आहे मला पण माहिती नाही आहे. तो मी सुद्धा मी तो काय सांगणार आहे मला पण ऐकायचं आहे. आणि त्याने एक स्टोरी मला सांगितली आहे. म्हणजे त्याला मी विचारलं ना साहिलला की तू नेक्स्ट पार्टमध्ये काय टाकणार आहे, तर त्याने मला असं म्हणजे पाठवलं आहे त्याने मला सगळं, नाही का काय काय तो बोलणार आहे आणि काय तो टाकणार आहे. ते बघितलं मला पण डोळ्यात पाणी आलं. निघालं खूप म्हणजे मला पण काही माहिती नाही आहे तो जे सांगणार आहे व्हिडिओमध्ये. पण त्याने मला जे सांगितलं ना, मला त्याने व्हॉट्सअपला पाठवलं की तो काय बोलणार आहे. अक्षरशः मला रात्री डोळ्यात पाणी चालत ते ऐकून. म्हणजे त्या गोष्टी मला पण माहीत नव्हत्या. आणि व्हिडिओ येईलच त्याच्यावर, पार्ट 2 येणार आहे. तर त्याच्या मनातल्या गोष्टी आहेत. बघा काय झालं आहे ते तुम्हाला सगळं माहिती पडेल. आणि अक्षरशः डोळ्यातच पाणी येणार मला. नाही म्हणजे वाटलं मला काय वाटायचं ते, तुम्ही व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळेल. ठीक आहे चला आता खूप मोठा व्हिडिओ होते येत्या. बाय.